आयुर्वेद महाविद्यालय माळवाडी हडपसर पुणे मानपत्र डॉक्टर सुधांशू ताकवले। आज आपल्या कॉलेजच्या वर्धापन दिनानिमित्त 2003 सालच्या आपल्या बॅचमधून बाहेर पडलेल्या एका अशा विद्यार्थ्याचा गौरव करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे, ज्यांनी आपल्या कार्यनिष्ठेने आणि दूरदृष्टीने समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे। हा सन्मान डॉक्टर सुधांशू ताकवले यांना प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो। डॉक्टर सुधांशू ताकवले ज्यांनी आयुर्वेदातील BAMS ही पदवी संपादन केली आणि पुढे स्पोर्ट्स सायन्सेसमध्ये फेलोशिप केली, हे खऱ्या अर्थाने एक दूरदृष्टीचे आणि समर्पित व्यक्तिमत्व आहे। त्यांनी आपले ज्ञान केवळ पुस्तकी न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात कसे उपयोगी पडेल हे दाखवून दिले। स्नायू, सांधे, क्रीडाविषयक दुखापती आणि जीवनशैली संबंधित विकारांवर फक्त व्यायाम हेच मुख्य उपचार म्हणून ते देतात। औषधे किंवा अन्य उपकरणांचा वापर न करता केवळ सुधारात्मक व्यायामांद्वारे शस्त्रक्रिया टाळण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे। यामुळेच त्यांच्या ओपीडीत औषध कंपन्यांचे प्रतिनिधी MRPRO येत नाही, कारण त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर फक्त व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांची नोंद असते। डॉक्टर सुधांशू यांनी पुण्याचे जागतिक कीर्तीचे क्रीडा वैद्यकीय सल्लागार डॉक्टर राजीव शारंगपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली एक ज्येष्ठ शिष्य म्हणून 16 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे। त्यांच्याकडून मिळालेले ज्ञान आणि अनुभव हे त्यांच्या यशस्वी वाटचालीस कारणीभूत ठरले आहे। गेली 15 वर्षांपासून टिळक रस्त्यावर त्यांचे स्वतःचे क्लिनिक असून ते डॉक्टर शारंगपाणी यांच्या क्लिनिकमध्येही वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत। आयुर्वेदाचे महान गुरु वैद्य य.गो. जोशी सर यांच्यासोबत विद्यार्थी म्हणून 3 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले। तसेच वैद्य रा.ब. बोगटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निकर्म आणि विद्युत या उपचार पद्धतींचा सखोल अभ्यास केला। अहमदनगर येथील वैद्य महेश आणि वैद्य अंशू मुळे यांच्याकडून त्यांनी पांचभौतिक चिकित्सा पद्धतीचे ज्ञान आत्मसात केले। डॉक्टर ताकवले हे केवळ एक उत्कृष्ट चिकित्सक नाहीत, तर ते एक पॅशनेट मार्गदर्शक देखील आहेत। ते मल्ल आणि क्रिकेटपटूंच्या अनेक खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षण देतात। गेली 10 वर्षांपासून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे कलेसाठी शरीर साधना या विषयावर व्याख्याने देतात, जिथे ते कलाकारांसाठी सर्वांगीण आरोग्य आणि तंदुरुस्तीचे महत्त्व समजावून सांगतात। शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक गट, कॉर्पोरेट्स, कंपन्या, जिम आणि व्यायाम क्लब अशा विविध ठिकाणी ते आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित करतात। विशेष म्हणजे ते अंत्यसंस्कारावेळी आरोग्य कीर्तन सेवा देखील देतात, जिथे ते जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आरोग्याचे महत्त्व पटवून देतात। त्यांचे छंदही तितकेच वैविध्यपूर्ण आणि प्रेरणादायी आहेत। ते ओरिगामी पेपर आर्टमध्ये मास्टर असून सर्व वयोगटांसाठी ओरिगामी कार्यशाळा आयोजित करतात। भंगार झालेल्या वाहनांच्या सुट्या भागांपासून आकर्षक भिंतीवरील घड्याळे बनवण्याचा त्यांचा छंद त्यांच्यातील कलात्मकतेला वाव देतो, ज्यांचे प्रदर्शन त्यांच्या क्लिनिकमध्ये आहे। तसेच वन्यजीव, विशेषतः वाघ आणि कुस्तीचे छायाचित्रण हा त्यांचा आणखी एक छंद त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो। डॉक्टर सुधांशू ताकवले हे केवळ आपल्या कॉलेजचे नाव उंचवणारे नाही, तर त्यांनी आपल्या कार्याने अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत। त्यांचे समर्पण, त्यांचे ज्ञान आणि समाजाप्रती त्यांची बांधिलकी यामुळे ते आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे। आज या विशेष दिवशी त्यांची या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल आणि अद्भुत प्रवासाबद्दल आम्ही त्यांचा बेस्ट आउटगोईंग स्टुडंट म्हणून गौरव करतो। त्यांच्या पुढील वाटचालीस आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांना हार्दिक शुभेच्छा। प्राचार्य सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय हडपसर पुणे, सहसचिव महाराष्ट्र आरोग्य मंडळ हडपसर पुणे, सचिव महाराष्ट्र आरोग्य मंडळ हडपसर पुणे।